बर, तुम्ही आज इथे कशासाठी व कोणता हक्क मागण्यासाठी बसलात? आम्हाला न्याय मिळण्यासाठी बसलो इथं. आमचे बेकायदेशीर घरकुलाचे जे पैसे अडवले गेलेत त्याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि एका जागेला 3 उतारे, असं म्हणजे 3 व्यक्तीचे उतारे सोडलेले आहेत, 568 गटाचे असे 3 व्यक्तीच्या नावाने सोडलेले असल्याने ते फेरफार कुणी बदल केला त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषण म्हणजे आंदोलन करत आहात. तहसीलदार तुमचं नाव काय? सुवर्णा सहदेव डोलारे, राहणार? रातंजन. बरं, तुमची कोणी अडवणूक केली? कोणी घरकुल दिलं नाही? कोणी पैसे अडवले? आता इथं पंचायत समितीतले ते कुलकर साहेब आणि जाधव साहेब म्हणून BDO साहेब यांनी बरं, तुमच्या मागण्या सांगा. माझी मागणी आहे की ज्यांनी असे म्हणजे फेरफार बदल केले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारवाई करावी. कारवाई करावी. मग किती दिवस तुम्ही आंदोलन करणार आहेत? मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत. बरं, थोडं अजून माहिती सांगताल का? थोडं काय म्हणजे कशामुळं झालं, काय झालं, काय वगैरे? आता ते कसं आहे माहिती आहे का, आमच्या इथं आम्ही राहत होतो, गावठाणाची जागा आहे, पण त्यांनी फेरफार बदलला. 568चा उतारा दिला आम्हाला, रमाईचं घरकुल मंजूर झालं. त्याच्यावरच हे चालू झालं की त्यांनी आमचे पैसे अडवलेत. देतो म्हणून वर्ष झालं आम्हाला नादी लावले. ते बोला तुम्ही थोडं. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सांगा थोडं काय. सर, तुमचं नाव काय? सहदेव हरिभाऊ डोलारे. बरं, लिपिकवर कारवाई. मी काय माझं काय म्हणणं आहे की बाबा ही सगळं दप्तर किरण गलांडेच्या ताब्यात असतं, ग्रामसेवकच्या ताब्यात नसते. कारण ही सगळं अधिकारी तीच असल्याने दप्तर त्याच्या ताब्यात असते. लिपिक आहे आणि त्यानं मागच्या महिन्यापूर्वी ग्रामपंचायत भाड्याने दिली होती लिपिकनं. सिमेंटाची पोती. सिमेंटाची पोती ठेवली होती माझ्याकडे त्याच्या. व्हिडिओ शूटिंग. परत आम्ही त्याला विस्तार अधिकारी आले होते तिथं, घरकुलाचं काहीतरी तपास आहे. त्यावेळेस आम्ही विचारलो होतं विस्तार अधिकाऱ्यांना की बाबा सिमेंट कसं काय कुणाचं ठेवलंय. ते काय बोलले नाही, ते काय गप बसले आम्ही विचारल्यावरती माहिती. आणि आम्ही म्हणजे या घरकुलाच्या बिलासाठी बी वेळोवेळी तिथं आला म्हणजे BDO साहेबांकडं. ते म्हणते तक्रार आहे म्हणते ती कुठली तक्रार आहे ती बी सांगत नाहीत. कारण ती म्हणते ती तुमची तक्रार आहे. आम्ही माहितीच्या अर्जाखाली बी तक्रार मागितली, त्यांनी इथं नाही म्हणून दिली आम्हाला माहिती अर्ज. मग कशाच्या संदर्भात यांनी बिल अडकवलंय काय माहीत नाही. आम्हाला वर्ष झालं नादी लावते, जाणून बुजून तारा देते ती पंचायत समिती सगळे अधिकारी. ते सांगा की ते लिपिक आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही ग्रामसेवकचं सांगत नाही, पण लिपिक जे आहे ते आम्हाला लय त्रास देतात. ते म्हणजे त्यांच्याकडे दप्तर असतंय, त्यांच्याकडं सगळं फेर हे बदलायचं तीच करतात, तीच कारभार करते त्यांच्या हाताने. त्यांच्याकडे चाव्या असतात, भाड्याने ग्रामपंचायत देतात. त्या लिपिकवर कारवाई झाली पाहिजे, किरण गलांड्यावर. पारधी समाजाचे आहे आणि रातंजनमध्ये गावठाण्यात राहत आहे मी. काही लोकांना त्रास होतो म्हणून ते माझा पारधी समाज राहायचं नाही आमच्या गावात असं म्हणून तक्रारी करतात. मग मी जायचं कुठं? माझे 2 लहान बाळ आहेत, शेड आहे मारलेलं. मी 10 वर्ष झालं तिथं राहते, तर मला अशी लोक करतात तिथं राहून असं करायलेत पारधीचे असल्यामुळं. मी जाऊ कुठं? आम्हाला राहण्याची एकतर सोय नाही, काय नाही, कुठं राहू आम्ही? स्वतः तर काय घर विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं तहसीलदार साहेबाला हात जोडून सांगते की मला न्याय मिळावा, मला घर राहायला व्हावं. माझी 2 लहान लेकरं आहेत. आमचं घर मंजूर झालं, आता काय करावं? 15,000 चेक उचलला आम्ही, सगळं घर पहिलं पाडलं, आता त्यांनी अडवलंय. आता आम्ही कशात कुठं राहायचं? रोडवर राहायचं. रोडवर राहू का आम्ही? रस्त्यावर. आधीच आम्ही पारधी समाजाचा आहोत, माझ्यावर खूप अन्याय होईल. त्याच्यासाठी तुम्ही दखल घ्या, एवढीच माझी मागणी आहे तहसीलदार साहेबांना. आणि जी आहेत त्यांच्यावर कारवाई करा लिपिकवर. माझं धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं धरणे आंदोलन चालूच राहणार. जर मला न्याय
कसलंच मिळालं नाही तर मी आमरण उपोषण करून इथंच मी त्यांच्या दारातच मरणार. माझी 2 लेकरं लहान छोटे घेऊन मी इथंच रस्त्यावर करणार, माझा जीव देणार.